अगं आजी, मी केले असताना भाकऱ्या, तू का करतेस? तुझ्यात अजून अशक्तपणा आहे. तू जा विश्रांती घे, जा पड तू. सखू, विश्रांती हा शब्द बाईच्या आयुष्यात कधीच नसतो. ती अखंड झुंपलेलीच असते, कधी आनंदानं तर कधी नाईलाजानं. त्यातून सुटका नाही. अगं पण मी आता बरी आहे ग. म्हणून काय लगेच कामाला लागायचं? मग काय, तूच सेवा करणार माझी, म्हणून तुझ्यासाठी भाकर करायला बसले. शिवाय डोक्यावरचा ताण पण कमी झालाय माझ्या. आता झालीच आहे भाकरी, बाकीचं सगळं तू आवर. हा चालेल आजी. मी हे पत्र सगळ्यांना दाखवलंय आणि सगळे आनंदात आहेत. लवकर लवकर कर्ज फिटू दे, म्हणजे त्या मालकाचं तोंड बघायची पाळी येणारच नाही. असं कसं माझा मुखडा तर तुम्हाला बघावा लागणारच की. काय किंवा पाहिला नाही ना? किती किती जमलं रुक. जमतील. आपण त्यासाठीच केलेत मोठ्या गावी. गावी गेला नाही तो, पळून गेलाय. तोंड दाखवायची लाज वाटते त्याला. कर्ज नाही फेडायचंय त्याला. पण मी सांगतो, कुठं बी पात्रात जरी लपला ना तर त्याला शोधून काढीन आणि फरफटत घेऊनही त्याला, आणि कर्ज व्याजा सकट वसूल करीन मी. आप्पा यायचं तेव्हा येईल, पण तुझी हिम्मतच कशी झाली इथे येण्याची? काय म्हातारे, मला अडवतेस घरात येण्यापासून? मला काही विसरलीस का? हे घर माझ्या मालकीच आहे. मी कुठं बी जाऊ शकतो. हे राहुल, हे घर समद माझ्या मालकीच आहे. ते 110 रुपयाच्या कर्जाखाली गाडला गेला शिवप्पा. तुमचं नशीब समजा मी तुम्हाला बाहेर नाही काढलं. पण तुम्ही जर जास्त मिजाज दाखवलीत ना तर या घरावर जप्ती आणीन आणि तुम्हाला बाहेर हाकलून देईन. फरफट दाखलून देईन. बसा ते वाडाखाली बोंबलत. नाही, कुणीच नाही. विठुरा आमच्यावर ती वेळ येऊच देणार नाही. हे बघा, आप्पांचं पत्र सुद्धा आलंय. तुमचं कर्ज फेडायलाच मोठ्या गावी गेलेत ते. तेव्हा आता तुम्ही जाऊन रावळाचं दार उघडा. सखू आणि तुझ्या म्हातारीची या त्रासातून सुटका व्हावी असं तुला वाटत असेल तर मी सांगतो तसं पत्र लिही की. रावळाची दार मी उघडू. कसोटी घेतल्याशिवाय कसोटी तर द्यावीच लागणार तुला. कुठली कसोटी घेऊ बाबा? कठीणात कठीण कसोटी घेतली पाहिजे. अशी कसोटी ऐकून धडकी भरली पाहिजे. तिथं साप. सखो, तू इकडे इकडे. तू कोण रे आमची कसोटी घेणारा? दळभद्री राक्षस आहेस तू. आता विठुरायास तुझी कसोटी घेतो की नाही बघ. खबरदार जर पुढे येशील तर. म्हातारे, माझा पाय भाजला ना. भाजू दे, चांगलं भाजू दे.
हा? या निरागस मुलीला मिरच्या खायला घालून तिची जीभ भाजलीस, गोदाच्या जिभेला चटका दिलास, काट्यांची माळ घातलीस. आता कळलं कसं वाटलं असेल त्यांना? माझा पाय भाजला म्हातारे, मला चटका दिलास तू. हे तुला लय महागात पडणार आहे. आता बघच तू. माझ्या शेपटीवर पाय दिलास काय? आता रावळाची दारं उघडायची असतील सको, त्या या म्हातारीला जळत्या निखाऱ्यावरनं चालावं लागल. आता हेच माझी कसोटी. अरे जा ए खोटारड्या, हिच्या कसोट्या घेतल्यास आणि शब्द मात्र फिरवलास. चल निघ इथून, चल जा. या कसोट्या बिसोट्या सांगू नकोस आम्हाला. निघ म्हणते ना. कसोटी तर तुम्हाला द्यावीच लागणार. आणि जर कसोटी नाही दिली ना तर मी घरावर जप्ती आणीन. तुम्हाला घरातून बाहेर काढीन फरफटत. तर बघा तुम्ही. भाजणारा पाय. हो तामुशेट, ऐकलं का? आमच्या उमावंश आणि जावई बापू सुखरूप आहेत. पत्र आलंय. येऊ दे, आपल्याला काय हो त्याचं. हो असं कसं? मोठ्या गावात मेहनत करून पैके कमावणार, मालकांचं कर्ज फेडणार, तुमच्या तावडीतून सुटणार, मग सोडा हो. एवढं सोपं असतं का हो कर्ज फेडणं म्हणतो मी. अहो पण त्यांनी मिळवलेच पैके आणि कर्ज फेडायला आलेच तर काय काही येत नाही तो. ते शिवप्पाचा सोडा हो तुम्ही. तुम्हाला काय जबाबदारी दिली आहे ते बघा म्हणतो मी. ते मालक आणि सकूची सोयरीक जुळवायची आहे काय. हो पण अहो ते पण बाजूला ठेवलं तर तुम्हाला मिळेल की हो पैका आणि सोनं म्हणतो मी. अहो तो शिवप्पा जगो की मरो, तुम्हाला काय हो त्याच. आता तो नाहीये ही संधी साधा आणि मालक आणि सकूचं लग्न लावून द्या की हो म्हणतो मी. काय आओ आओ, संधी काय साधा, ती कर्ज फेडण्यापेक्षा अवघड आहे. वंश नसल्या तरी ती म्हातारी आहे ना, आणि ती भलती चिवट आहे. परत विषय काढला ना तर फाडून खाईल मला. आता रावळाची दारं उघडायची असतील सको, त्या या म्हातारीला जळत्या निखाऱ्यावरनं चालावं लागल. कसोटी तर तुम्हाला द्यावीच लागणार. आणि जर कसोटी नाही दिली ना तर मी घरावर जप्ती आणीन. आजी, तू राक्षसांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. ते आपल्याकडून कसोटी घेतात आणि फसवतात, तूच म्हणतेस ना. मग काही झालं तरी तू निखाऱ्यांवरून चालायचं नाही म्हणजे नाही. तसं नाही ग सखू. त्या धूर्त मालकांनी आपल्याला पेचात पकडलंय. कसं समजत नाही तुला? मी नाही चालले निखाऱ्यावरून तरी आपण बेघर होऊ. आपल्या डोक्यावरचं छत जाईल. आणि मग मला काही झालं तरी चालेल, पण मी तुला घेऊन कुठे जाऊ, कशी राहू? आप्पाच्या पत्रामुळे जरा कुठे जीव सुखावला होता, पण एकदम धमकीच्या डोंगराखाली खचून गेला बघ. म्हणून तू निखाऱ्यावरून चालणार आजी? नाही नाही, मी असं होऊ देणार नाही आजी. मी त्यांच्या हातापाया पडे.
त्यांना विनंती करेन, त्यांना पटवून दे, पण तुला निखाऱ्यांवरून चालू देणार नाही आजी, नाही देणार. आलीच मी. नाही सखू, सखू बाळा, नको जाऊस, नको जाऊस त्या मालकाकडे. हो चांगला चटका बसलाय की हो, लईच फोड आलाय पायाला. समजते कोण ही म्हातारी स्वतःला, लईच मिजाजखोर दिसते. मालक चांगलाच धडा शिकवा तुम्ही तिला. शिकवणार शिकवणार. आमच्या पुढं ज्याने फणा काढला त्याला आम्ही टेचणारच. ही आमची तळपायावरची जखम आम्हाला आठवण करून देत राहील. आजी असो की शिवाप्पा, जो आमच्या अंगावर धावून आला त्याचा आम्ही खात्मा करणार. मालक आजोबा, मालक आजोबा, असं नका ना करू. काय झालं? एवढी भयंकर शिक्षा नका देऊ आजीला. नका इतकं त्रास देऊ माझ्या आजीला, तिला नाही सहन होणार. मंजूर मंजूर, आम्ही तुझ्या शब्दाच्या बाहेर आहोत का? आता आमचा एवढा पाय भाजला का नाही? आम्ही तुला काय बोललो का? आता राहुळाची कवाड उघडायची म्हणल्यानंतर कसोटी द्यायलाच पाहिजे का नाही? हो, पण आजी एवढी भयानक कसोटी देऊ शकणार नाही हो. म्हातारी आहे ती, निखाऱ्यावर कशी चालू शकेल ती? मी पाया पडते हो, पण आजीला नका एक करायला लावू. मग तू दे, आम्हाला चालेल. कसंही न सकू, आम्ही राहुळाची कवाड उघडायची, तुम्ही आमच्या अंगावर निखारे टाकणार आणि कसोडी पण द्यायची नाही. असं कसं झालं आहे का नाही? नाही, कसोटी देईन मी, पण आजीला नको. आता कसोटी तर द्यावीच लागेल ना. मग आजी देऊ दे, नाही तर तू दे. मी कुठं असं म्हणलं की तू मिरच्या खाल्ल्यानंतर पिटोळ्याला लोणी तू भरो म्हणून? आम्ही दरवाजा उघड्याचा सबूत तरी काढला का? आम्ही म्हणलं का बाबा पिटोळ्याला गळ्यात तुळशी माळा घालायला देऊ, पण दार उघडे असं कुठं म्हणलं मी? चालेल, पण याआधी तुम्ही खोटं बोलला आहात, शब्द फिरवलेत. राहू उघडलं नाही, माझ्या विठुराला लोणी भरू दिलं नाहीये. मग ह्यावेळी पण तुम्ही तसंच कराल? नाही 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 नाही, आम्ही सबूत देतो. आम्ही जे बोललो तेच करतो. तू निखाऱ्यावरून चालली, कसोटी जिंकली की आम्ही राहुळाची कवाड उघडणार. पण जर हरलीस तर घरातून बाहेर काढणार. आहे मंजूर? आता कस, आता या सूर्यास्ताच्या मुहूर्तावर सखू निखाऱ्यावरून चालणार. मंजूर? हो, पण मी चालले तर तुम्ही राहुळाचे दार उघडाल? हा, वय मंजूर मंजूर मंजूर. मालक, आयुष्यातून उठलो पोरगी निखाऱ्यावरून. म्हणजे तुम्ही लग्नाचा विचार सोडलेला दिसतोय.
नाही नाही ग, नाही. अगे ती कसली कसोटी जिंकते? निखाऱ्यावर पाय पडता पडताच ती ओरडत सुटल, बोंबलत माघारी फिरल. आणि एकदा का ती कसोटी हरली की माझ्या समध्या कसोट्या पुऱ्या होतील. सखू आणि सासूबाई कशा असतील हो? काहीच समजायला मार्ग नाहीये. दिशा कळत नाहीये, दिवस रात्र काहीही कळत नाहीये. हे काय आता? हे निखारे का आणले तिथे? अहो कळल, समजा कळल. ह्यात पाय ठेवा म्हणजे कळल. हे काय बोलताय तुम्ही? मालकांप्रमाणे तुम्ही सुद्धा ताळतंत्र सोडलाय का? अहो काय बोलताय? अहो मी तर तुमची शुभचिंतक आहे. आता तुमच्या माघारी तुमच्या लेकीचे आणि आईचे काय हाल होत आहेत हे तुम्हाला कळायला नको व्हय? तेच सांगा इथं आले मी. हे असो आणि त्याची किंमत म्हणून या निखाऱ्यात पाय ठेवायचे आम्ही? अहो किती घाबरताय? हा पण तुमची लेक नाही आहे घाबरत. म्हणजे सखू बरोबर सुद्धा तुम्ही असं अघोरी कृत्य केलं? हो, अघोरी कृत्य नाही, कसोटी हाय कसोटी. कसंय, रावळाची कवाड उघडायला सखू काय पण करू शकते, होय की नाही? मग आज सूर्यास्ताच्या मुहूर्तावर सखू आगीवरून चालून ही कसोटी जिंकणार आहे. हे असं बोलवतं तरी कसं हो तुम्हाला? म्हणून तुम्ही आम्हाला इथे असं बांधून ठेवलं? माझ्या निरागस हतबल सखूला का छळता? त्या भेकड मालकाला म्हणावं हिम्मत असेल तर माझ्याशी लाड. आणि काय हो, प्रत्येक बाई ही मनानं आई असते आणि तुम्ही ही वार्ता अशी मिटक्या मारत सांगताय. लाज नाही वाटत तुम्हाला? काही दया माया आहे की नाही? कसोटी आजींनी द्यायची होती पण सखूनच स्वतःवर घेतली. काय बोलावं तुमच्यासारख्या दगडांशी? माझ्या म्हाताराईला त्रास देतो. अरे कुठे फेडाली पाप? आणि एवढं करू नये, सगळ्या कसोट्या देऊ नये, तो मालक दिलेला शब्द पूर्ण करतच नाहीये. हाय का? आता इथं मी तुम्हाला या कनवाळूपणे बातमी सांगायला आले तर तुम्ही माझ्यावरच भरडताय. हा, मी आले नसते तर तुम्हाला हे कळालं असतं बाय? आले मोठे मला बोलायला. हे बघा, कसोटी ठरली आहे. रावळाची दारं जर उघडायची असतील ना तर सखून निखाऱ्यावरून चालायचं. आणि कसोटी नाही दिली तर घरावर जप्ती. दोघींनाही बाहेर पडावं लागल. नाही, असं करू नका. माणूस की सोडू नका. मी चालतो ना निखाऱ्यावरून, मी चालतो ना. तर मी चालते हो निखाऱ्यावरून. मला इथून सोडा, मी निखाऱ्यावरून चालते आणि पुन्हा इथे येते हो. पण माझ्या सखूला नका हो चालायला लावू. नाही, आई हो मी तिची. तिच्या
तुमच्यासाठी मी हे अग्नी दिव्य करते, पण मला जाऊ द्या हो. अहो, सोडा ना. हो ऐका हो. सोडा ना आम्हाला. मला विठुराया वाचव माझ्या सकुला. विठुराया जीवाला घोर लावते ही मुलगी नुसती. कशाला त्या मालकाला भेटायला जायचं? तो काय सरळपणे बोलणार आहे तिच्याशी? आपण हुन सापाच्या बिळात हात घातला तर डसणारच ना तो. पण ही महाहट्टी, ऐकणार म्हणून नाही. ये बाई ये, बैस बैस आधी बैस. जीवात जीव नव्हता बघ माझ्या. तो मालक सरळ बोलला का ग तुझ्याशी? हा, काय झालं? अगं बोल ना. काही वेडवाकडं बोलला का? सखू, मला खरं खरं सांग, काय बोलला तो? आजी, मी हात जोडले, विनवणी केली की माझ्या आजीला एवढी भयंकर शिक्षा करू नका, तिला निखाऱ्यांवरून चालवू नका. आजी, ते कबूल झाले. आता तुला निखाऱ्यांवरून नाही चालवावं लागणार, नाही चालवावं लागणार. काय कबूल झाला तो? असं सहजी कसं कबूल झाला? नाही 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 नाही, असे सहजी कबूल झालेच नाहीयेत. आता तुमच्या ऐवजी निखाऱ्यांवर सखू चालणारे म्हणून तुमची सुटका केलीये. सखू, काय ऐकते मी? खरं खरं सांग. मामी, अगं, माझ्याकडे असं रागाने बघून काहीच उपयोग नाहीये, कारण आजीला सगळं कळणारच आहे. कारण सगळ्या गावाला कळलंय सत्य लपून का राहतं. सगळ्या गावात चर्चा सुरू आहे की सखू कसोटी देणार. आज सूर्यास्ताच्या मुहूर्तापर्यंत सखू निखाऱ्यावर चालणार.